थांब हा. नमस्कार म्हण आता. नमस्कार. मी अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आपण आज आलेलो आहोत आमच्या बागेमध्ये. तर इथे आमच्याकडे ही रानकेळी आलेली आहे. तर ह्या रानकेळी आहेत या सगळ्या. तर आमच्याकडे गावामध्ये ह्याला चवळीची केळ अशी म्हणतात, म्हणजे चवळी म्हणतात, चवळीची केळ. तर ह्याला केळ फुलं येतात. जशी आपल्या नॉर्मल जी केळी आपण खातो त्याला जशी केळ फुलं येतात तशीच येतात. आणि ह्यात देखील रानकेळींची जी केळ फुलं येतात त्याची सुद्धा भाजी केली जाते आणि ती देखील अतिशय सुंदर होते. तर ती आपण आज केळ फुलं काढणार आहोत या रानकेळींची. तर ही जी आता केळी आपण इथे दाखवल्या तुम्हाला, तर ह्या केळीना केळ फुलं अजून आली नाहीत, ह्यांना पण आता येणार आहेत. तर आता आम्ही जी वरती आमच्या बागेमध्ये अजून काही केळी आहेत तर तिथे त्यांना केळ फुलं आलेली आहेत. तर आपण तिथे आता जाणार आहोत त्या ठिकाणी केळफूल काढण्यासाठी. चला तर मग आपण जाऊया केळफूल काढायला. तर आपण आता ही आमची सगळी ती आंब्याची बाग आहे, हापूस आंब्याची. त्याच्यामध्ये ही काही शेवग्याची झाडं देखील आहेत. तर ही शेवग्याची काही झाडं आहेत इथे आमच्या इथे. ह्यांना सुद्धा शेंगा वगैरे शेवग्या छान येतात. आंब्याची झाडं आहेत आणि इथे आता ही केळी आलेली आहेत. तर आपण केळी काढायला तर जाऊया. केळी नाही काढायची आपल्याला, केळफूल काढायचं आहे. इथे जायचंय आपण. तू इथे उंचावर उभा राहा इथे. तू इथे उभा राहा. आबांकडे जायचंय. हा. तर आपण आता ह्या झाडाजवळ येऊन पोचलेलो आहोत जिथे ही रानकेळी आहे. तर हिला चवई म्हणतात आमच्याकडे. तर आता ह्याला हे बघा केळफूल किती सुंदर आलेलं आहे. हे बघा असं कडक असतं जरा हे बघा अर्ध हे फुलून गेलंय, खूप मोठं होतं. तर आता आणि ही केळी बघा कशी आली आहे छोटी छोटी. तर ही केळी असतात त्याच्यामध्ये थोडी काळ्या बिया असतात, त्यामुळे ही केळी कोण खात नाहीत. तर ही पक्षी वगैरे केळी खातात हे. तर आपण फक्त ही केळफुलाची भाजी करतो. तर आपण आता हे केळफूल तोडूया. बघा किती सुंदर केळफूल आलेलं आहे हे. जशी इतर रानभाज्या पावसाळ्यात उगवतात त्याचप्रमाणे ह्या केळी पावसाळ्यात फक्त उगवतात. तिथे पण एक केळफूल आहे, थांबा तिथे पण एक केळफूल आहे. हे फुलून गेलं आहे त्यामुळे ते काय आता मी काढणार नाहीये. ते जवळजवळ फुलून गेलेलं आहे पूर्णपणे. तर आपण आता हे केळफूल काढूया. जय, सुंदर आहेत ना ही केळी. केळी हे पक्षी खाणार जय. कोण खातात हे केळी? पक्षी. चालेल. तर आपण आता हे केळफूल आता काढून घेऊया आपल्याला भाईसाठी. थोडं कडक असतं, पटकन तुटत नाहीये, म्हणून मी आता ही कोयता आणलाय. हे बघा किती मस्त. हा. वा वा. छान छान. हे बघ जय, किती छान मिळालं आपल्याला केळफूल. असं हे सुंदर केळफूल आहेत. आपण त्याची भाजी करणार आहोत. केळी बघायची तुला? बघ जयला केळी बघायची आहे. केळफूल घेऊन आता घरी जाऊया. आता किचन मध्ये जाऊया. हो ना जय? सांग आता किचन मध्ये जाऊया. घरी चला. आता हे केळफूल आपण आणलं होतं रानातून. तर ह्या केळफुलाची आता आपण भाजी करणार आहोत. सर्वप्रथम आपण हे कसं साफ करायचं ते पाहूया. तर ह्या अशा पाकळ्या आपण काढून घ्यायच्या आणि ही जी फुलं असतात ही काढून घ्यायची आपल्याला, कारण आपण ह्याची भाजी करणार आहोत. तर ही आपण सगळी साफ करून घ्यायची असतात. तुम्हाला मी आधी एक दाखवते कशी साफ करायची असतात ती. तर अशा प्रकारे आपण हे आता साफ करून घेणार आहे. तर हे फूल असतं हेच आपण आता कापून घेणार बारीक बारीक. तर ह्याच्यामध्ये असं टरफल असतं एक असं प्लॅस्टिक सारखं. हे आपल्याला घ्यायचं नाहीये, हे शिजत नाही, म्हणून ह्याला आपण हे काढून टाकायचं. तर हा काढून टाकायचा भाग आपण सगळा इथे ठेवतो आहोत. हे असं टर्फल सारखं असतं, हे प्लॅस्टिक सारखं. हे काढायचं. तत्पूर्वी हातात तेल लावायचं, कारण हात आपले तसे थोडे काळे होतात, त्यात चीक असतो. आणि हे असा कडक भाग एक असतो आतमध्ये. हा बघा, हा कडक भाग एक काढायचा असतो. हा बघा. बाकी हे सगळं केळफूल आपण आता घेणार आहोत कापण्यासाठी. हे बघा, हे असं सोलायचं आणि ह्याच्यामध्ये हा जो पापुद्रा असतो, हा बघा, हा पापुद्रा असतो प्लॅस्टिक सारखा, हा काढून टाकायचा. आणि ही अशी काडी असते आतमध्ये एक. या रानकेळीमध्ये अगदी खाली तळाला असते. आपली जी दुसरी केळी असते त्याला जरा मोठी असते, पण हे रानकेळीमध्ये अशी तळाला असते. ही बघा, कडक असते ही. ही आपल्याला काढायची असते. हे बघा, हे काढून टाकायची.
हे असं फुल घ्यायचं. अशा प्रकारे ही सगळी फुलं आता मी घेणार आहे. ही सोलून सगळी मी आता ह्याला अशी फुलं आहेत, ती बघा सगळी आतमध्ये ही सगळी अशी फुलं आहेत, ही सगळी मी आता काढून घेते आहे. हे बघा किती छान दिसतात बघा. हे बघा किती छान दिसतंय ना, मस्त. ही सगळी फुलं आता मी काढून घेणार आहे आणि कापून घेणार आहे. छान याची आता एक भाजी करणार आहे. बघा किती सुंदर. तर आपण ही सगळी केळफुलं आता निवडून स्वच्छ घेतलेली आहेत. सगळे पापुद्रे, ती कडक काडीसारखी असते दांडी, ती काढून टाकलेली आहे. आणि आता आपण हे अगदी बारीक चिरून ही केळफुलं आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर चिरलेली ही सगळी फुलं आपण गरम पाण्यामध्ये उकळी काढून ते पाणी गाळून टाकणार आहोत. आणि हे आपण ज्यावेळी केळफुलं साफ करतो तर आपल्या हाताला असा चिक लागतो आणि आपली बोटं थोडीशी अशी काळी होतात. पण काही घाबरून जायचं कारण नाही. थोडं तेल लावायचं आणि साबण लावून हात धुवून टाकायचे. थोड्या वेळाने हे सगळं निघून जातं काळं. तर अशा प्रकारे मी हे अगदी बारीक कापून घेतलेलं आहे. आणि आता हे मी गरम पाणी करून ठेवलंय ते कोमट, त्यामध्ये मी आता हे घालते आहे आणि एक उकळी काढून मी हे पाणी आता काढून टाकणार आहे. म्हणजे उकळी काढणार मी, याला थोडा एक वाफ आणणार आहे. हे सगळं आता छान असे बारीक कापून मी ही केळफुलं घेतलेली आहेत आणि ह्यामध्ये मी आता गरम पाण्यात मी टाकलेली आहे. म्हणजे काळी पडत नाही. जर तुम्ही पाण्यात नाही टाकलात तर ही काळी पडतात, म्हणून पाण्यामध्ये टाकायचं. आणि आता ह्याला मी उकळी काढून घेते एक आणि मग पाणी गाळून घेते. मग आपण ही गाळून घेणार. आता उकळी काढूया, एक उकळी काढूया आपण याला. तर आता उकळी आलेली आहे, हे शिजले आता मस्तपैकी. तर आता गॅस मी आता बंद करते आणि आता हे पाणी जे आहे ते आता गाळून टाकून देते. चला आता गॅस ऑन करूया आणि भाजी आपण फोडणीला घालून घेऊया. चला आपली आता कढई गरम झालेली आहे, तर आपण आता त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल आपलं आता गरम झालेलं आहे. आपण आता फोडणी घालून घेऊया. तरी साधारण छोटा एक चमचा मोहरी घातली आहे, नंतर जिरं घातलेलं आहे, लसूण घातली आहे. आता आपली जिरा मोहरी छान तडतडली आहे, तर आपण आता याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा छान आपण असा लालसर परतून मी घेतला आहे. आता ह्यामध्ये आपण आता थोडीशी ही आल्याची पेस्ट आहे, ही थोडी पेस्ट घालूया. आल्याची पेस्ट मी घातली आहे, तीही छान परतून घेऊया. तर आपण आल्याची पेस्ट परतून झालेली आहे. त्यानंतर आपण आता थोडासा हिंग घालणार आहोत. हिंग ही छान परतून घेऊया. थोडी आपण हळद पावडर पूड घालणार आहोत, हळद पावडर. त्यानंतर आपण आता हे लाल तिखट घालणार आहोत. त्यानंतर ही आता कोथिंबीर घालणार आहोत. छान ही फोडणी आता अशी परतून घ्यायची आहे. त्यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण हे केळफुल आहे ते आपण जे पाणी नितळून ठेवलं होतं ते आता आपण असं पाणी मी आता गाळून घेतलं सगळं याचं. आणि हे फक्त केळफुल आपण आता घेतलेलं आहे, उकडून घेतलेलं आहे आपण हे. ह्यामध्ये थोडंसं आपण आता मीठ घालूया. थोडंसं आता मीठ घालून घेते, चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान ही भाजी आता अशी परतून घ्यायची आहे. ही जी भाजी आहे ही आमच्याकडे काळे वाटाणे घालून देखील करतात आणि वाटण घालतात. काळे वाटाणे आणि हे केळफुल कापून असं मिक्स करतात भाजी, त्यामध्ये वाटण घालतात. आणि अशी ही भाजी देखील आमच्याकडे कोकणामध्ये बनवतात. तर ही झटपट होणारी भाजी आहे. अशी देखील छान लागते. आम्हाला अशी जास्त आवडते भाजी ही, त्यामुळे आम्ही ही अशा पद्धतीने जास्त करून भाजी बनवतो. खूप झटपट होते आणि एकदम टेस्टी लागते. त्यामुळे अशा पद्धतीने देखील तुम्ही करून बघा. आपण आता एक ह्याला वाफ आणूया. थोडंसं भाजी शिजलीच आहे, थोडं फक्त मी पाणी शिंपडणार आहे. थोडंसं एक 2-3 थेंब पाणी फक्त मी घातलेलं आहे. आणि
ही वाफेवर भाजी आपल्याला आता शिजून घ्यायची आहे. एक वाफ आली की आपण एक 5 मिनिटांनी आपण ही भाजी पुन्हा एकदा बघूया. चालेल, 5 मिनिटं आपली झालेली आहेत आणि भाजी आता आपली छान अगदी तयार झालेली आहे. आपली काय भाजी ही उकळून घेतल्यामुळे शिजलेली होती, फक्त आपण मसाले घालून परतून घेतलेली आहे. तर आता आपण ह्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण थोडंसं, हे मला शेंगदाणा कूट आवडतं म्हणून मी हे शेंगदाणा कूट घालते जरासं. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणा कूट नाही घातलं तरी चालेल, किंवा नुसतं शेंगदाणा कूट घातलं तरी देखील चालतं. आता ह्यामध्ये मी अजून थोडंसं ओलं खोबरं देखील घालणार आहे. शेंगदाणा कुटाने चव छान येते आणि मला खास करून ते आवडतं म्हणून मी घालते. थोडं आता ओलं खोबरं घालायचं आहे. भाजी आपली शिजलीच आहे. आता थोडी फक्त ही मी अशी परतून घेणार आहे छान अशी, आणि आता उतरवणार आहे मी ही. 5च मिनिटं फक्त आपण ही गॅसवर ठेवलेली होती आणि अशा प्रकारे ही अशी सुंदर भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट आणि ओलं खोबरं घालून मी छान आता भाजी परतून घेतली आहे आणि भाजी अतिशय सुंदर दिसायला लागलेली आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे. तर आता ही भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी. आपण आता गॅस बंद करूया आणि भाजी मी आता ही काढून घेते आहे. वा, काय भाजी झाली मस्त. सुगंध असा छान सुटलाय ना. तर हे लिंबू कापून घेतलेलं आहे मी. तर हे लिंबू पिळून ही भाजी खूप सुंदर लागते. तर लिंबू पिळून जर केला तर लिंबू पिळून तुम्ही खा. आणि हे थोडंसं सजावटीसाठी मी थोडंसं हे ओलं खोबरं, थोडंसं मी ओलं खोबरं वरून सजावटीसाठी घालते आहे. पेरू काय खोबरा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली केळफुलाची भाजी. तर ही पावसाळ्यात येणारी रानभाजीच आहे. म्हणजे पावसाळ्यात ह्या केळी उगवतात आणि पावसाळ्यामध्ये ह्याला केळफुलं येतात. तर पावसातून आपल्याला ही केळफुलं मिळतात पावसाळ्यामध्ये. तर आपणही अशा पद्धतीने ही केळफुलाची भाजी करू शकता जर तुम्हाला आवडत असेल केळफुलाची भाजी. तर जशी आपली इतर केळफुलाची भाजी होते तशाच पद्धतीने ही भाजी होते. ती खूप छान भाजी लागते. तुम्हीही अशा पद्धतीने करून बघा. फक्त आपल्याला केळफुलं साफ करण्यासाठी जास्त वेळ लागला, पण त्यानंतर भाजी आपली फक्त 5च मिनिटात तयार झाली. तर नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. आशा करते की आपल्याला सर्वांना हा भाग आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद देते. नमस्कार.